या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। बापू खोतांच्याकडे कधी जायचे ते सांगा। तुम्ही येणार नसाल ना तर मी जाईन। पैसा, मान, शिक्षण सगळ्याच बाबतीत आम्ही तुमच्याहून खूपच लहान, आणि आमच्याहून लहान भावीण मागे वळून पाहिलं की वाटतं कुठे होते मी आणि कुठे आले। केवढा बदल झालाय माझ्या दृष्टीत। हुरहुर लागली असा गुजीवा, पण होतला सगळा निर्विघ्नपणे पार पडतला असा माझी मनोदेवता सांगता। देवा, श्रीपाद भटाच्या नियमाच्या बाहेर पाय टाकते नाही नाही, ते माका ओरडा घायसर नाही सत, मुंबई कसत म्हणाल नाही, पण माका मनातूनच वाटता मी जा काय करतोय तर बरोबरच करतोय। त्या बरोबर असण्यातूनच माका शक्ती मिळते। देवा देवा, इतकी वर्ष माका वाटत होता की मी पिंजऱ्यात असे, आणि आता आता त्या पिंजऱ्याचा दार तोडून मी पंख पसरून भरारी मारते। दादू भट, अरे समोर देव आहे आणि माझ्या कुठे पाया पडतोस? हो दादू भट, देवान सांगल्यान माका तो खै खै वास करता तो, तुमच्या सारख्यांच्या अंतःकरणात असता तो, मग मग तुमच्या समोर माथो झुकतलोच ना। माझ्या विनंतीक मान देऊन हैसर इलास भटान तुमचे आभार मानते। नाहीतर नाहीतर मला खरोखरच देवळात यायला बंदी आहे असं वाटलं का काय तुला? श्रीपाद भटांची तशी अलिखित इच्छा होती, पण खरं सांगायचं तर माझंच मन उडालं होतं या सगळ्यात। आणि तूच म्हणालास ना, देव कुठे कुठे वास करतो ते त्यांनी सांगितलंय तुला? वय वय, अरे तो चराचरात वसलेला असतो। देवळात आलो नाही म्हणून तो मला भेटणार नाही असं थोडंच आहे। वय दादू, पण आज तू आग्रहाने देवळात बोलवलंस तेव्हाच वाटलं असंच काही काम असणार महत्वाचं, म्हणून आलो। जितक्या सहजपणे ह्या देवळापासून, ह्या कर्मकांडापासून दूर गेलो होतो, तितक्या सहजपणे आज जवळ आलो। बोल, काय काम आहे? दादू भट, तुमचे आशीर्वाद हवे होते। 30 वर्षापूर्वी तुम्ही जा करूक निघाला होतास ता आज मी करतले। तातू होताचो मुलगो ऋषिकांत आणि विठा भाविणीची लेक बकुळा यांचं लगीन लावतलंय मी आज, पण ता हैसर नाही आणि तुमच्याप्रमाणे जाहीरपणे नाही, तर पालशेच्या देवळात, म्हणजे अशी योजना केलंय मी। दादू भट, तुमचा आशीर्वाद हवे होतो। पाहिलंस, चांगली गोष्ट कधीच फुकट जात नाही। 30 वर्षापूर्वी जे काही पेरलं ते आज उगवलं। मला आनंद झाला मधुसूदन, आनंद झाला। 30 वर्षाचा खडतरपणा आज पुसला गेला मधुसूदन। माझे आशीर्वाद आहेत, यशस्वी व्हा। ऐसर या देवाच्या साक्षीन माका सांगूचा होता दादू भट,
पूर भरून इलो असा माझं. अहो तुम्ही माझ्या पाठीशी असाच. माझ्यापेक्षा तो पाठीशी आहे. सच्च्या पाठीशी तो असतोच. शेंडी तुटो वा पारंबी. बकुळे, आता तर आपल्याला घराच्या बाहेर पण जाऊ देत नाही का चंपाबाई? आता तुझ्यावरचाही विश्वास सोडालाय त्या दोघींचा. माझं तर सोडच. पण आता काय करायचं आपण? काल मी विठाबाईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कशाच्या जोरावर बोलणार? शेवटी ऋषिकांनी दगा दिलाच म्हणायचं आपल्याला. असं नको बोलूस रे वासू. भावनेच्या भरात मीही नावं ठेवली त्याला. खूप रागवले सुद्धा. अरे पण त्याचं त्याच्या तातींवर खूप प्रेम आहे. अवघड जात असेल त्याला सगळं. आणि त्या दिवशी तो आपल्याकडे आला होता तेव्हा काय म्हणाला आठवतंय ना? तुझ्या इतकीच बंधनं माझ्यावरही आहेत बकुळा. बकुळा, इथे तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बंधनं तोडण्याची हिंमत नसेल त्याच्यात तर काय उपयोग आहे प्रेमाच्या इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून? इथे तुझी काय परिस्थिती आहे माहिती ना त्याला. इथे तुझा जीव जायची वेळ आली आहे आणि तरी अजून तू त्याचीच बाजू घेतेस. असं नाहीये रे वासू. आज परिस्थिती अशी आली असली ना तरी तरी मनात खोल डोकावलं ना की प्रेमच जाणवतं रे त्याचं. गाढ विश्वासच जाणवतो. आतून पुन्हा पुन्हा असं वाटत राहतं की नाही, ऋषी मला कधीच अंतर देणार नाही. गुरुजी, गुरुजी आरडा नको. ती दोघी येऊच्या आत मी काय सांगते त्या चढदिशी ऐका. मी निघाले पालशेतात. उस्माक काल रात्रीच धाडले. आम्ही ऋषिकांत आणि बकुळेच्या लग्नाची तयारी करतो. बकुळा, ऋषिकांतान बरोबर 3:30 वाजता तुका पाडाच्या बनात बोलवल्या ना. गुरुजी, गुरुजी खरं सांगताय तुम्ही? सांगताय काय? कसा पोचायचा तर तुमचा तुम्ही ठरवा. आणि वासू, तू हायली खिंड लढव. मुकुंदा तातीक सांभाळ कलो. बकुळे, सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर पोचगो पाय. येतय मी. गुरुजी, अरे 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 सोड माता. अरे माझी हाडं मोडशीत. तुझ्या अर्धो पण नाही असेल. ते दोघी इले तर माझं जीवच घेते. येतय मी. येतय येतय मी. पुढचा सगळा त्याच्या हातात असेल. वासू, वासू, ऋषीने त्याचा शब्द खरा केला. वासू, ऋषीने त्याचा शब्द खरा केला. सगळी तयारी झाली असं. धाडस करतोय रे बाबा. मोठाच धाडस करतोय. आज पहिल्यांदाच माझ्या मनात कसलीच भीती नाही. असं खरंच सांगतोय देवाच्या. बघलस बघलस माका युनोच सुचत. पण पुढचा सगळा तुझ्या हातात असा रे बाबा. अरे बाबा रे, सगळ्याचं करतो करवी तो तूच असस. सगळ्या सगळ्या सज्जनांच्या पाठीशी तू उभं राहतस अशी तुझी ख्याती असा. पण आज वेळ इली असा. घेतय उडी. घेऊ ना? घेतय हा घेतय. बरा येतय मी. विडा कसा बांधायचा ते शिकवते तुला.
असा विडा बांधायचा आणि वरून त्याला अशी लवंग टोचायची. बकुळे, विडा बांधणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. बहुलक्षणी असतो विडा. जेवणानंतर आपल्या यजमानांना द्यावा. मावशी हो बकुळे, अशीच वागत राहिलीस तर विठाबाईला किती त्रास होणार आहे माहितीये ना तुला. चंपाबाई सांगते ते नीट शिकून घे. बरोबर आहे तो म्हणतोय ते. अगं एकदा पदरात निखारे पडले ना, किती फुलं पडलेत असं समजूनच पुढचं आयुष्य जगायचं असतं आपण. आणि एकदा तसं ठरवलं ना आपण की मग झळा कमी होतात. दाखव बरं मला विडा बांधून. ऐको काय झालं मावशी? मानला चकली माझी. थांब मी बघतो. ऐको ए हळू रे, हळू मेल्या. हा चंपाबाई, नाही तर तू आज जाऊन पडतेस का जरा. नको, इथेच बरी आहे मी. ए वासू, अरे ते पुरण झाकून ठेवलंस का रे? अशी काय करतेस चंपाबाई, तूच झाकून ठेवलंस ना मगाशी. लक्षातच राहत नाही बघ हल्ली माझ्या काही. मुंबईला गेल्यावर धरमदास माझी चेष्टा करणार आहेत. म्हणजे तू मुंबईला जाणार आहेस? हो, बकुळेचं देवाशी लग्न झालं की मी मुंबईला जाणार. इथे थोडीच राहणार आहे मी. घेतला वसा निभावून न्यायलाच हवा की नाही. बकुळेसाठी आणि विठेसाठी थांबले होते मी इथे. बकुळेचं सगळं मार्गी लागल्यातच जमाय. अर्ध ओझं डोक्यावरचं कमी झालंय. अर्ध ओझं होईल कमी. ऐक थकायला झालंय. चंपाबाई, हा तू आज जाऊन पडतेस का जरा. नाही नको, इथेच बरी आहे मी. मावशी हं? मला खूप झोप येते. मी आज जाऊन पडते. वा. मी पण येते झोपायला. पुण्यात निजलेस म्हटल्यावर वेगळं लक्ष नको तुझ्यावर ठेवायला मला. वासू, तू पण निज रे, नंतर सगळी भरपूर काम आहेत. हो चंपाबाई. गो देवा, चंपाबाईला लवकरात लवकर झोप लागू दे. असा श्रद्धेने कधी उभा नव्हतो राहिलो तुझ्यासमोर. आजही ठाऊक नाही तू म्हणजे भल्या भल्या विद्वानांना पडलेलं आणि भल्या भल्या निरक्षरांनीही सोडवलेलं कोण आहेस. आज मात्र तू मला माझ्या सोबत हवायस. खूपसा आत्मविश्वास आहे मनात, पण पण थोडा घाबरलो पण आहे. निघतो आता. घेशील ना सांभाळून. तुझ्या नावानं चालणारी एक प्रथा मोडायला निघालोय मी. बघेन तू माझ्या सोबत येतोयस की माझ्या विरुद्ध जातोयस. येईन, भेटेन परत. आता आर या पार. वासू, वासू, बकुळा, लवकर निघून जा इकडनं. कोणी यायच्या आत काही काढायच्या, तू इकडे निघून जा. वासू,
देवा, झाली असेल ना ऋषिकांत आणि बकुळाची भेट. वासू, अरे बकुळा कुठे आहे? अगं काय रे वासू? अगं विडे घेऊन देवळात गेलीये. तूच नाही का पाठवलीस तिला? मी? नाही का तू म्हणालीस की आज देवाला पूर्णाचा नैवेद्य दाखवला, पण विडे द्यायचेच राहिले, जाऊन देऊन ये ग बकुळे. हो, विडे द्यायचे होते, पण मी सांगितलं बकुळेला. चंपाबाई, हल्ली ना तुझ्या काही लक्षातच राहत नाही. धरमदास चेष्टा करणारच बघ तुझी. खरंय रे, पण तिला एकटीला जायला दिलंस तू? हो, मला झोप आली होती. आणि काय ग चंपाबाई, तूच म्हणालीस ना की आता तिचे लाड करायचे, देवाशी तिचं लग्न लागेपर्यंत तिचे सगळे दिवस सुखाने जायला हवेत म्हणून. हो. आणि आता तिचे सगळे सोपस्कर पण सुरू झालेत. आता काय ग पहारा द्यायचा तिच्यावर? बघतेस ना किती हिरमुसली आहे ती. खरंय रे, तिला एकटेपणा हवा असेल नाही? देवळातच गेलीये ना, येईल. तिच्यासाठी आणि विटेसाठी मी किती करते. विठेची स्थिती कशी झाली बघितलीस ना तू? नुसतं धडधडत असतं तिच्या काळजात, सगळं नीट होईल ना, नीट होईल ना. त्याच्यासाठी मी बकुळेला जरा जास्तच धाकात ठेवली. पण आता घेऊ देत तिला श्वास. 4च दिवस राहिले, मग आहेच. देवा, सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे रे. सगळं व्यवस्थित होईस तर मनात धडधड सुरूच राहणार आहे. काय रे, एकटाच आलास? ऋषी कुठे? नाही सापडला ऋषी. मी सगळीकडे शोधलं त्याला. शोधण्यासारखं आहेच काय म्हणा? किती मोठं गाव आहे आपलं, तरी पण सगळ्या ठिकाणी पाहिलं मी. सगळ्या म्हणजे अंदाज घेतला, पण नाहीये ऋषी कुठेच. काय हवंय? काय झालं? काय हवंय तुम्हाला? 2 वाजायला आले हो. तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल ना त्यांनी? नाही, मी मागे खळ्यात होतो, पण जाताना पाहिला मी त्याला. जांभळाच्या झाडामागून गेला. म्हटलं गेला असेल फेरफटका मारायला. त्याचंही मन अस्वस्थ आहे ना. येईल जेवणाच्या वेळेपर्यंत. अहो, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये त्याने. म्हणजे सकाळी आला होता तो माझ्याशी बोलायला, पण मी बोलले नाही म्हणून काही न खाता पिता असं घरातून निघून जायचं का? अजून पत्ता नाहीये त्याचा. घरातल्यानं घास गोड लागेल का अशानं? अरे तू का असं स्वस्त उभा आहेस? मुकुंदा, जा ना, बघून ये ना त्याला. अगं ताती, त्याला बघायलाच गेलो होतो मी. मग पण तो घरात आलेला दिसला नाही मला. नाही, शोधलं मी त्याला, पण कुणीच नाही पाहिलं त्याला. नाही भेट झाली त्याची आणि माझी. अगं बाई, अहो उपाशी येतो. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये त्यांनी. आणि हा म्हणतो कुठेच नाही, गावात सुद्धा नाहीये. म्हणजे बस बस बस. तूही काही खाल्लं नाहीस ना सकाळपासून? वाटलंच मला. मला काही सहन होत नाही रे मुकुंदा. ऋषी तळमळत असेल तर मला चैन पडेल का? पण त्याला बघ, त्याला माझी काही पर्वा नाहीये. पद्मा, चला बरं, 2 घास खाऊन घ्या. येईल ऋषी. नाही,
त्याला डोळ्यांनी बघेपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. बसेन मी इथेच वाट बघत तो येईपर्यंत. नाही हलणार मी इथून. तुम्ही जा बघू. आधी माझ्या ऋषीला शोधून आणा. तोपर्यंत काही नकोय मला. कुंद, हो ताती, मी जातो. ताती, ताती. ऋषी अरे कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास? माझे प्राण कंठाशी आले होते. ताती, अगं बाई, हे काय? मी लग्न केलं.